नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अंकुश सर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फिजिक्स 12th स्टँडर्ड आणि ते पण 5 टॉपिक आणि अवघ्या 50 मिनिटाच्या आत कसे करायचे काय नाही, त्यांची स्ट्रॅटर्जी काय, मार्क किती आहेत त्यांचे, पूर्ण खराब व्हायचे कसे आहेत, या सगळ्या गोष्टीची स्ट्रॅटर्जी बेटा. वेळ वाया घालायची नाही, लवकर लवकर कामाला लागा. चला नोटबुक घ्या, टेक्स्टबुक घ्या, कारण स्टेट बोर्डची एक्झाम देणार आहोत. टेक्स्टबुक पाहिजेच आपल्याकडे. तर काढ भावड्या, टेक्स्टबुक काढ. चल चल लवकर, चल वेळ वाया घालू, चल लवकर. इकडे बघ, सध्या इकडे बघ, नंतर टेक्स्टबुक मध्ये बघ. ओके, हे आहे ना छान, आहे की नाही गुड पुस्तक? बरं खरं सांगा बरं, आहे की नाही? फिजिक्स म्हणले की टेरर सब्जेक्ट आहे, आणि फिजिक्स म्हणल्याच्या नंतर मॅक्झिमम विद्यार्थी म्हणतात बापरे नको फिजिक्स, नको नको नको, हे देवा फिजिक्स नको. पण बेटा लक्षात घे, फिजिक्स सोपा सब्जेक्ट आहे, आणि तुला करावायचं काय होतं, तू केलास काय, होतास तू काय, झालास तू, या गोष्टीचं पुनरावृत्ती होऊ नये बेटा. म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आलेलो आहे फिजिक्स स्ट्रॅटर्जी. 5 टॉपिक, आणि ते 5 टॉपिक कसे करायचे आणि त्याचे 20 मार्क्स 20 मार्क कसे मिळवायचे बेटा, मी तुला सांगतो. फक्त इकडे लक्ष दे. ओके, नोटबुक घेऊन बस आणि क्वेश्चन रायटिंग कर. कसे लिहायचे ते पण सांगतो. कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत 2026च्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये, कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत हे पण सांगणार आहे स्ट्रॅटर्जी. ओके, हे बुक तुझं दिसते. लवकर 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 बघ, लवकर लवकर लवकर. चल लक्षात घे, करंट इलेक्ट्रिसिटी मी तुला सांगणार आहे. 5 टॉपिक सांगणार आहे, कोणकोणते ते तुला लक्षात घ्यायचं आहे. त्या 5 टॉपिकची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे. तर मग भावड्या, या टॉपिक पासून स्टार्ट करू आपण. करंट इलेक्ट्रिसिटी. तुला जे 5 टॉपिक सांगणार आहे मी, ते 5 टॉपिक आहेत करंट इलेक्ट्रिसिटी. काय काय करणार सांगणार आहे बघ लक्षपूर्वक. 5 सेकंड फिजिक्स 5 सेकंड. तुला 5 टॉपिक सांगणार आहे मी, फक्त 5 टॉपिक, आणि त्या 5 टॉपिक मध्ये आपल्याला करावायचं काय काय नाही हे पण सांगणार आहे बेटा. लक्षात घे परफेक्टली. त्या 5 टॉपिक मध्ये कोणते देणार आहे बघ. 5 सेकंड मध्ये 1 नंबरला येते करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, दुसरा टॉपिक आहे मॅग्नेटिक मटेरियल. तिसरा टॉपिक मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. चौथा टॉपिक आहे आपल्याला ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन बेटा. आणि 5वा टॉपिक आहे सेमी कंडक्टर. कोणता टॉपिक आहे? सेमी कंडक्टर. किती टॉपिक आहेत? 5. 1 2 3 4 5. सेकंड पार्ट मध्ये फक्त 5 टॉपिक मॅक्झिमम तू केलास तयारी बेटा. मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी एकदम इझी गोईंग, कारण स्ट्रॅटर्जी नुसार जर अभ्यास केलास तर चांगला जातो बेटा. लक्षात घे, वेळ वाया घालू नको. पहिलं टॉपिक आपल्याला कोणता करायचंय? करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, लक्षात घे 4 ते 5 मार्काचा टॉपिक आहे. मॅग्नेटिक मटेरियल 4 ते 5. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट 4 ते 5. ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन 4 ते 5. आणि सेमी कंडक्टर 4 ते 5. म्हणजे 5 टॉपिक हे, प्रत्येक टॉपिक 4 मार्काला 5 मार्काला आहे. म्हणजे आपल्याला मिनिमम 20 मार्क्स, मॅक्सिमम 25 मार्क्स. म्हणजे लक्षात घे, कमीत कमी किती मार्क मिळवायचे आहेत तुला या 5 टॉपिक वर? 20 मार्क. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त 25 मार्क मिळवायचे बेटा. तर पुन्हा एकदा कोणकोणते टॉपिक आहेत सिलेक्टेड टॉपिक बघ. लक्षात घे, त्याच्यातले कोणते क्वेश्चन करायचे नेक्स्ट असेल आपलं. आधी बघ करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक मटेरियल, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट,
ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन अँड सेमी कंडक्टर. किती आहेत? 5. आता ह्या 5 टॉपिकवर कोणते क्वेश्चन करावायचे आहेत, कोणते नाही, हे सिस्टमॅटिक मी सांगतो, तसेच फक्त क्लिक करत जा बेटा. लक्षात घे, हे 5 टॉपिक 1 2 3 4. ओके, तर मग वेळ वाया घालणे स्टार्ट करतो मी. किती मार्क मिळवायचे भावडे आपल्याला? 25 25 सेकंड पार्ट मध्ये एकदम इझी वे 5 टॉपिक मिळवायचे. 5 टॉपिक मधले मार्क मिळवायचे तुला. पहिला टॉपिक स्टार्ट केलेला आहे करंट इलेक्ट्रिसिटी. कोणता टॉपिक स्टार्ट केला बेटा? करंट इलेक्ट्रिसिटी. लक्षात घे, वेळ वाया घालू नकोस. करंट इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये लक्षात घे आपल्याला किरचॉफ फर्स्ट लॉ, किरचॉफ सेकंड लॉ, किरचॉफ फर्स्ट लॉ, किरचॉफ सेकंड लॉ, हे 2 लॉ बघ. आता हे किरचॉफ म्हणजे केटीजी मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये सुद्धा आहे. किरचॉफ फर्स्ट लॉ काय आहे बेटा? या सिम्बॉलला म्हणतात अल्जेब्रिक सम. I is equal to 0 झाला फर्स्ट लॉ. अल्जेब्रिक सम ऑफ टोटल करंट at any junction is equal to 0. सेकंड लॉ कोणता आहे बघ, लक्षात घे. अल्जेब्रिक समेशन ऑफ IR प्लस अल्जेब्रिक समेशन ऑफ EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू 0. हे किरचॉफ सेकंड लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. पहिल्या क्वेश्चन मध्ये किरचॉफचे 2 लॉ. ओके, अल्जेब्रिक सम ऑफ या दोघांमध्ये प्रोडक्ट, इलेक्ट्रिक करंट अँड रेजिस्टन्स मध्ये प्रोडक्ट, यानी की पोटेन्शियल डिफरन्स जरी म्हणलास तरी चालते. पोटेन्शियल डिफरन्स अल्जेब्रिक समेशन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू 0. किरचॉफ फर्स्ट लॉ ऑल्सो कॉल्ड करंट लॉ और जंक्शन लॉ असं पण म्हटलं जातं. आणि किरचॉफ सेकंड लॉ ला लूप थेरम, लूप लॉ असं सुद्धा म्हटलं जातं. खटखट वेळ वाया घालू नको, फक्त मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघत चल. ओके, किरचॉफ फर्स्ट लॉ, किरचॉफ सेकंड लॉ परफेक्टली लक्षात घे. आता विस्टोन मीटर ब्रिज, आता हे डेरिवेशन लक्षात घे. आपल्याला काय करायचे, आपल्याला क्वेश्चन काय दिला जातो हे बघ. विस्टोन ब्रिज, कोणता ब्रिज बेटा? विस्टोन ब्रिज. क्वेश्चन दिला जातो बॅलन्सिंग कंडिशन. क्वेश्चन बघ कसा विचारला जातो. पहिला क्वेश्चन तयार करायला आपण बॅलन्सिंग कंडिशन ऑफ विस्टोन ब्रिज, मीटर ब्रिज किंवा मीटर ब्रिज. बॅलन्सिंग कंडिशन काय? विस्टोन मीटर ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन काय हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हा क्वेश्चन लक्षात घे. हा क्वेश्चन आपल्याला याच्यावर कसं सिस्टमॅटिक तयार करायचं आहे आता मी सांगतो. ते फक्त सिस्टमॅटिक बघ, लक्षात घे नेमकं कसं तयार करायचं. क्वेश्चन काय असणार? क्वेश्चन नंबर फर्स्ट, बॅलन्सिंग कंडिशन ऑफ विस्टोन मीटर ब्रिज. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये फक्त 4 ते 5 क्वेश्चन देतो, काळजीपूर्वक ऐक. फक्त 4 ते 5 बॅलन्सिंग कंडिशन मीटर ब्रिज. ओके, तर मग लक्षात घे मीटर ब्रिज आहे आपल्याला ही डायग्राम. ओके, आता ह्या डायग्राम मध्ये आपल्याला कोणता लॉ वापरलेला आहे, काय नाही ते परफेक्टली बघ. 1 2 3 4 रेक्टँग्युलर लूप आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. हे काय? क्वाड्रिलॅटरल ABCD आहे. ओके, ABCD क्वाड्रिलॅटरल मध्ये आपण R1 R2 R3 R4 रेजिस्टन्स दिलेला आहे त्याला. मग आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन मिळवायचं आहे, तर ते आपल्याला थेरम तयार करावे लागतील आपल्याला. एकदा लूप हो की इथे लक्षात घे, मी जे सांगतो ते लक्षात घे. पहिला पॉइंट, क्वाड्रिलॅटरल ABCD मध्ये PQRS. ओके, PQRS ABCD असे पॉइंट दे. इथं टेक्स्ट बुक न PQRS घेतलं, इथं नाव देऊ शकतोस तू R1 R2 R3 R4 4 रेजिस्टन्स क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके, त्याच्यामध्ये R1 R2 R3 R4 4 रेजिस्टन्स, करंट बी 4 I1 I2 I3 I4. ओके, मग हे I1 हे ओके, लक्षात घे. आधी लूप वापर एवढा. इकडल्या लूप मध्ये काय होते, घडून येते काय नाही बघ. हे पहिला लूप, दुसरा लूप, इथून इथपर्यंत इकडे काय घडते हे बघ. ओके, आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन मध्ये लावले किरचॉफ्स व्होल्टेज लॉ, क्लॉकवाइज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. क्लॉकवाइज डायरेक्शन करंट लिव्हिंग द जंक्शन, निगेटिव्ह करंट टुवर्ड्स द जंक्शन पॉझिटिव्ह. हे लक्षात ठेव रूल. इथे एक दिलेला आहे, हा एक फॉर्म्युला,
आणि इथं आपल्याला किर्चॉफ्स लॉ दिलेला आहे. बॅलन्सिंग कंडिशन आपल्याला R1 बाय R2 R3 बाय R4 हे ऑब्टेन करायचे. क्वेश्चन चांगला बघ, चांगली तयारी कर. आता फक्त क्वेश्चन घेण्याचा वेळ नाही, फक्त क्वेश्चन कोणते इम्पॉर्टंट आहेत आणि ओव्हरलुकिंग साठी थोडं कसं करायचं हे एवढंच सांगणार आहे. कारण बेटा आपल्याला लेक्चर खूप मोठं होणार, हे याचं एक्सप्लेनेशन नाही, फक्त लक्षात घे कसं करायचं काय नाही ते. ओके, पहिला क्वेश्चन मीटर ब्रिज. मग लक्षात घे त्याच्यात बेस्ड मीटर ब्रिज आहे. ही बॅलन्सिंग कंडिशन त्याची मीटर ब्रिजची आहे. एक्स इज इक्वल टू बॅलन्सिंग कंडिशन आहे त्याच्यात, लक्षात घे एक्स इज इक्वल टू आर एल एक्स बाय एल आर. जर गॅल्व्हॅनोमीटर असेल तर एक्स इज इक्वल टू जी एल जी बाय एल आर. हे जर गॅल्व्हॅनोमीटर टू मीटर ब्रिज आणि केल्विन मेथड एक आहे, हे मीटर ब्रिज सेम पॉइंट आहे. हे मीटर ब्रिज आहे, केल्विन मेथड ही इथं याच्या खाली लावलेली आहे, लक्षात घे. हे केल्विन मेथड मध्ये गॅल्व्हॅनोमीटर इथं या अननोन रेजिस्टन्स बॉक्स या ठिकाणी लावलं जातं आणि इथं हे मीटर ब्रिज मध्ये लावलं जातं. हे दोन्ही पैकी एक क्वेश्चन करायचं आहे, पण तो क्वेश्चन आलेला नाही, कधी येणार ते नाही. भावड्या इकडे लक्षात घे. आता क्वेश्चन नंबर 1 झाला. क्वेश्चन नंबर 2 लक्षात घे. 2026 च्या पेपर साठी पोटेन्शियोमीटर. कोणता बेटा? पोटेन्शियोमीटर. लक्षात घे, पोटेन्शियोमीटर. व्होल्टमीटर इज अ डिव्हाइस युजली. व्होल्टमीटर काय करते? एक डिव्हाइस आहे युजिंग मेजरिंग पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स मध्ये. 2 पॉइंट्स मधले पोटेन्शियल डिफरन्स मेजर करते, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स किंवा त्याला व्होल्टमीटर म्हणतो आपण. आता जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचे असेल, व्होल्टमीटर किंवा पोटेन्शियोमीटर इज वन ऑफ द डिव्हाइस. असं डिव्हाइस आहे कोणतेही इलेक्ट्रिकल करंट किंवा ऍक्ट्स एज आयडियल व्होल्टमीटरवर ऍक्टिंग करते. मग आपल्याला क्वेश्चन काय? पोटेन्शियोमीटर याच्या मेथड आहेत बेटा 3. पहिली मेथड आहे कॉम्बिनेशन, एकत्रीकरण करण्यासाठी मेथड. दुसरी मेथड आहे सम अँड डिफरन्स मेथड पोटेन्शियोमीटरच्या आहेत, लक्षात घे. आणि तिसरी मेथड आहे इंटरनल रेजिस्टन्स. फक्त हे नाव लक्षात ठेव, फक्त नाव. पोटेन्शियोमीटर मध्ये 3 मेथड आहेत: कॉम्बिनेशन मेथड, सम अँड डिफरन्स मेथड, इंटरनल रेजिस्टन्स. अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला युजेबल होतो इंटरनल रेजिस्टन्स. हे पोटेन्शियोमीटर मधला हा क्वेश्चन VVIMP आहे, लक्षात घे. तिन्ही पैकी एक क्वेश्चन पडू शकतो, पण मोस्ट ऑफ IMP इंटरनल रेजिस्टन्स आहे. पोटेन्शियोमीटर यूज पोटेन्शियोमीटर त्याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल काढलं जातं, लक्षात घे. हे काय? कम्पेअर ऑफ EMF सेल, ही डायग्राम आहे त्याची, लक्षात घे. हे 3 क्वेश्चन कॉम्बिनेशन, सम अँड डिफरन्स मेथड, इंटरनल रेजिस्टन्स मेथड, ही तर लक्षात ठेव, लक्षात घे. पोटेन्शियोमीटर मेथड सेकंड, पोटेन्शियोमीटर टू इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, हे महत्वाची मेथड आहे, लक्षात घे. टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, त्याचा फॉर्म्युला R इज इक्वल टू हे आहे आणि ही त्याची डायग्राम आहे. पॉइंट चांगले कर, याच्यात ओम्स लॉ यूज केला जातो, हे सगळी माहिती आहे. टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल खूप महत्वाचा आहे बेटा, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. हे पण 2 मार्काच्या क्वेश्चन साठी हा पण क्वेश्चन बऱ्याच परीक्षेत आहे. तिसरा क्वेश्चन म्हणजे टू कन्वर्ट MCGचं कन्वर्ट, ॲमीटर आणि व्होल्टमीटर, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरचं कन्वर्ट, ॲमीटर अँड व्होल्टमीटर, लक्षात घे. तिसरा क्वेश्चन ॲमीटर आणि व्होल्टमीटर, MCGचं कन्वर्ट, ॲमीटर आणि व्होल्टमीटर किंवा पोटेन्शियल डिफरन्स, सम अँड डिफरन्स मेथड मध्ये डिफरन्स बिटवीन विचारलं जाऊ शकते. कधी कधी वाटलं पेपर बोर्डात सोपं द्यावं, ॲमीटर आणि व्होल्टमीटर दिलं जातं, ॲमीटर आणि व्होल्टमीटर दिलं जातं. जर वाटलं बोर्डाला सोपा पेपर करून टाकाव तर ॲमीटर आणि व्होल्टमीटर दिलं जातं. मेजर, एक आमच्या गावाकडे तर पोरले हुशार आहेत, इट मेजर करंट, इट मेजर पोटेन्शियल डिफरन्स, सिरीज पॅरलल. कोणते डिफरन्स बिटवीन मध्ये 2 पॉइंट्स, इकडचे 2 पॉइंट्स आणि इकडचे 2 पॉइंट्स लिहायचे असतात, लक्षात घे बेटा. इकडले 2 पॉइंट्स, इकडले 2 पॉइंट, 4 पॉइंट फक्त, एवढेच. ओके, तर लक्षात घे. ओव्हरलुकिंग सांगतो पूर्ण क्वेश्चन करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये क्वेश्चन आहे पहिला विस्टोन ब्रिज. कोणता क्वेश्चन आहे बेटा? विस्टोन मीटर ब्रिज, बॅलन्सिंग कंडिशन, पहिला क्वेश्चन. ओके, मीटर ब्रिज बद्दल बी विचारू जाऊ शकतं.
क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन 2, पोटेन्शियोमीटरच्या 3 मेथड आहेत, 3 पैकी एक मेथड येऊ शकते. पोटेन्शियोमीटर कम्पेअर कर, स्टडी सोपी जाते. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 आहे एमसीजीचं कन्वर्ट, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं कन्वर्ट अॅमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये. किती क्वेश्चन द्यालो बेटा? फक्त करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये 3च. भावड्या फक्त तुला 3 क्वेश्चन दिलाय. बघ लक्षात घे. व्हीटस्टोन मीटर ब्रिज पोटेन्शियोमीटरच्या मेथड आहेत 3, 1 2 3. कॉम्बिनेशन मेथड, सम अँड डिफरन्स अँड इंटरनॅशनल रेजिस्टन्स. एमसीजीचा कन्वर्ट अॅमीटर आणि व्होल्टमीटर. कधी कधी या दोघात डिफरन्स बिटवीन पण विचार जाऊ शकते. स्क्रीनशॉट मारून घे किंवा क्वेश्चन टिक मार्क करत चल लवकर. करंट इलेक्ट्रिसिटी आहे. विदाऊट इलेक्ट्रिसिटी आपण जगू शकत नाही बेटा, लक्षात घे. गावाकडे लाईट गेल्यावर काहीच खरं नाही आणि परीक्षेच्या टाइमला लाईट जाते बेटा. नेक्स्ट वाला टॉपिक जिसका नाम सुनते मन को अच्छा लगता है बेटा, मैग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. लक्षात घे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा एक टॉपिक खूप छान आहे आणि चांगले मार्क देऊन जातो. सिलेक्टेड टॉपिक मध्ये आहे आपल्या. ओके, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. आता या टॉपिक मध्ये आपल्याला इथून सुरू करता येते. व्हॉट इज सायक्लोट्रॉन मोशन. ही सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे काय? हे जे डायग्राम दिसले बेटा, डायग्राम याचे फक्त थेरॉटिकली 2 पॉइंट्स लिही. आपल्याला काय म्हणलं तर सायक्लोट्रॉन मुव्हिंग होणार, चार्ज पार्टिकल मुव्हिंग होतात. लक्षात घे. कधी चार्ज दिसला का तुला? कधी नाही. चार्ज अजिबात दिसणार नाही. दिसते का कधी? दिसते का? हवा दिसली का? नाही. चार्ज दिसला का? नाही. पण एखाद्याने कानफडीत मारल्याच्या नंतर चार्ज ऑटोमॅटिक दिसतो. मॅग्नेटिक फील्ड चार्ज पार्टिकल टिपिकली अंडरगो सर्क्युलर मोशन मध्ये चार्ज पार्टिकल मुव्हिंग होत आहेत. लक्षात घ्या. आपल्याला सर्क्युलर मोशन म्हणल्याच्या नंतर सेंट्रिपिटल फोर्स सीपीएफ, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज इक्वल टू सीपीएफ, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये चार्ज होणार मुव्हिंग पार्टिकल कोण आहे? चार्ज. इट इज डिनोटेड बाय क्यू. त्याची स्पीड बी, त्याची मॅग्नेटिक फील्ड बी. ओके, सेंट्रिपिटल फोर्स mE² बाय काय केलं तर बेटा आर. इकडे एक बी आहे, इकडे एक बी. QB बरोबर mv बाय आर. आपल्याला ऍक्च्युअली बेटा बघ काय पाहिजे? mE इज इक्वल टू मोमेंटम. mE बरोबर मास इंटू वेलोसिटी मोमेंटम. QB बरोबर P डिवायडेड बाय आर. आपल्याला जर P पाहिजे तर QBRP मोमेंटम. mE इज इक्वल टू QBR. हे प्रूफ होते. व्हॉट इज सायक्लोट्रॉन मोशन. वेळ वाया घाललो. पहिला क्वेश्चन सायक्लोट्रॉन मोशन. ओके, नेक्स्ट वाला सायक्लोट्रॉन रिज. बऱ्याच परीक्षेत हे पण आलेलं आहे. लक्षात घे. बऱ्याच परीक्षेत हेलिकल मोशन. कधी व्हॉट इज हेलिकल मोशन म्हणून पण आलेला प्रश्न. लक्षात घे. हेलिकल मोशन दुसरा क्वेश्चन या टॉपिक मध्ये. हेलिकल मोशन ही डायग्राम काढ फक्त. याच्यातला 1 ते 2 पॉइंट्स लिहून टाक फक्त. हेलिकल मोशन. व्हॉट इज हेलिकल मोशन. बऱ्याच परीक्षेत आलेला क्वेश्चन आहे. जे क्वेश्चन सांगाल होते टिक मार्क करत चल. हे बघ, राईट हँड रूल. कोणताही क्वेश्चन इम्पॉर्टंट असण्याच्या मागे कारण असतं बेटा. आणि हा क्वेश्चन VVIMP करून टाक. कन्स्ट्रक्ट अँड वर्किंग. पहिला क्वेश्चन या टॉपिक मधला कन्स्ट्रक्ट अँड वर्किंग. कन्स्ट्रक्टर म्हणजे फक्त रचना कर त्यांची. वर्किंग म्हणजे कार्य कर. कोणाचे? MCG मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर VVIMP क्वेश्चन्स. लक्षात दे. जे क्वेश्चन गेलो बेटा टू द पॉवर इन्फिनिटी. कन्स्ट्रक्ट अँड वर्किंग मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर बऱ्याच परीक्षेत पडलेला आहे. ओके, क्वेश्चन आहे. ही त्याची डायग्राम आहे. कन्स्ट्रक्ट कर चांगली. कन्स्ट्रक्ट कर मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर ते डायग्राम. आणि हे क्वेश्चन टेक्स्ट बुक घेऊन बसलेले असते समोर आहे आणि नोटबुक पण आहे बेटा. लक्षात घे. टाउ इज इक्वल टॉर्क NIB. एकदा कॉइल मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मोटर लावल्याच्या नंतर घर फिरत राहते बेटा. तसं हे गॅल्व्हनोमीटर आहे. पूर्ण सर्कल मध्ये दाखवलेला आहे. त्याचा प्रूफनेस थेरॉटिकली पॉइंट मध्ये लिही. तुला त्याचं उत्तर भेटत नसेल तर माझ्या नंबर हाय टाक. मी तुला त्याचं उत्तर पण देतो बेटा. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. व्हॉट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. 1-2 ओळीमध्ये हे इथून इथपर्यंत 1-2 ओळीमध्ये लिहिल्यास तरी चालते. VVIMP क्वेश्चन कन्स्ट्रक्ट अँड वर्किंग MCG. लक्षात घे. 16 फेब्रुवारीला तुला दिसेल बेटा. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल मोमेंट. कुठं आले नाही क्वेश्चन्स पण लक्षात घे. अभ्यास तर तुला बेटा सगळाच करायचा आहे. हे पण परीक्षेत आलेलं आहे. बऱ्याच परीक्षेत. लक्षात ठेव. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 लॉंग पॅरलल वायर्स.
हे कधी कधी कर, याची तयारी चांगली कर, याची तयारी चांगली कर. ही डायग्राम आहे, ही पॉइंट्स आहे, इथून पॉइंट्स मॅथमॅटिकल आहे, इथं पॉइंट्स मॅथमॅटिकल, इथं पॉइंट्स मॅथमॅटिकल आहे, इथं मॅथमॅटिकल आहे, इथं मॅथमॅटिकल आहे. हे पूर्ण डायग्राम बेस्ड कोणते डेरिवेशन करायचं म्हणजे तुला माहित आहे. डेरिवेशन म्हणलं, डिराईव्ह म्हणलं, डायग्राम, इमॅजिनेशन आणि मॅथमॅटिकल. डायग्राम, इमॅजिनेशन, मॅथमॅटिकल एवढंच आहे, लक्षात घे. मग आपण त्याला करू शकतो, आपण त्याला करू शकतो. बघ, हे क्वेश्चन्स सर्क्युलर मोशन्स, हे क्वेश्चन्स, हे क्वेश्चन्स अँपियर्स लॉ. आता लक्षात घे, अँपियर सर्किटल लॉ, हे पण लॉ व्हीव्हीआयएमपी म्हण, व्हीव्हीआयएमपी म्हण. याला म्हणतात लाईन ऑफ इंटिग्रल बीडीएल स्मॉल एलिमेंट मॅग्नेटिक इंडक्शन म्यू नॉट आय. हे प्रूव्ह करायचं आहे, म्यू नॉट आय. याला म्हणतात अँपियर सर्किटल लॉ, अँपियर सर्किटल लॉ. कोणत्याही परीक्षेमध्ये हे पडलेलं आहे, अँपियर सर्किटल लॉ. कित्येक परीक्षेमध्ये पडलेलं बेटा, हे करायचं आहे. हे क्वेश्चन व्हीव्हीआयएमपी, लक्षात ठेव, व्हीव्हीआयएमपी क्वेश्चन आहे, अँपियर सर्किटल लॉ. आणि पेज नंबर 245 वर आहे, लक्षात घे. टेक्स्च्युअल, त्याला तुझं सोप्या भाषेत तुला उत्तर पाहिजे असेल तर काहीच नाही, लक्षात घे. लाईन ऑफ इंटिग्रल बीडीएल हे आपल्याला शोध ऍड करायचं आहे. बीडीएल कॉस थिटा, थिटा कॉस 0, 0 ची किंमत 1, लाईन ऑफ इंटिग्रल म्यू नॉट आय येऊन जातं बेटा. एकदम सोपं आहे. ज्याचं उत्तर नसेल माझ्या नंबरवर हाय टाक, मी तुला टाकून टाकतो. पण क्वेश्चन घे फक्त. आता क्वेश्चन कोणता क्वेश्चन पडणार आहे ते क्वेश्चन टिक मार्क करत चल. अँपियर सर्किटल लॉ या टॉपिक मधून मोस्ट इम्पॉर्टन्ट क्वेश्चन आहे आपल्याला. टोरॉइड, व्हॉट इज टोरॉइड? टोरॉइड म्हणजे काय? बऱ्याच परीक्षेत पडलेला आहे टोरॉइड. टोरॉइड म्हणजे काय आलं का लक्षात? हे सोलेनॉइड, लॉंग सोलेनॉइड जे आहे, सोलेनॉइड जे आहे इथून इथपर्यंत, हे पूर्ण टोरॉइडचं फॅमिली. सोलेनॉइड आणि टोरॉइड. सोलेनॉइड नाल कुंतल म्हणतात याला, सोलेनॉइड. आणि व्हॉट इज टोरॉइड, हे दोन्ही क्वेश्चन्स याच्यावरच आहेत, इथंच आहेत बेटा. हे एकदम इझी गोईंग. अँपियर सर्किटल लॉच्या बेस्ड आपल्याला सोलेनॉइड आणि टोरॉइड. सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड इज नॉट कॉन्स्टंट ओव्हर द क्रॉस सेक्शन ऑफ द टोरॉइड, लक्षात घ्या. ओके, टोरॉइड आणि सोलेनॉइड बरेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत या टॉपिक मध्ये. या टॉपिक मध्ये अजून काय आहे बघा. एवढा सोपा क्वेश्चन होता, म्हणजे टॉपिक होता, त्याच्यातले क्वेश्चन्स पहिल्यापासून आता बघा. ओव्हरलुकिंग न क्वेश्चन्स सांगतो, खटखट टिक मार्क करत चलायचं या टॉपिकचं क्वेश्चन. ओके, मग आपल्याला हे या टॉपिक मध्ये आपण या क्वेश्चनला एक इम्पॉर्टंट म्हणलेला आहे, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. लक्षात घे, हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, त्यानंतर अँपियर सर्किटल लॉ, सोलेनॉइड, टोरॉइड, हेलिकल मोशन हे आणि मॅग्नेटिक फोर्स, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. यात जास्त वळवळ करणं, चळवळ तर अजिबात करणं बेटा, कारण डेज खूप कमी आहेत, लक्षात घे. टॉपिक झालेला आहे टॉपिक. अनदर टॉपिक, नेक्स्ट टॉपिक जिसका नाम सुनते मन को अच्छा लगता है, मॅग्नेटिक मटेरियल. कोणता टॉपिक बेटा? मॅग्नेटिक मटेरियल. लक्षात घे भावड्या, दिवस खूप कमी आहेत तुझ्याकडे, दिवस खूप कमी आहेत. मॅग्नेटिक मटेरियल. आता हा टॉपिक कसा करायचा काय नाही, लक्षात घे. आपला सिलेक्टेड टॉपिक मधला तिसरा टॉपिक आहे हा मॅग्नेटिक मटेरियल. ओके, याच्यात डिफाइन द टर्म्स क्वेश्चन काय येतात, डिफाइन द टर्म्स. बऱ्याच परीक्षेत डिफाइन आलेले आहेत त्याच्यात. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये डिफाइन द टर्म्स. डिफाईन कोणकोणते येतात काय नाही, टिक मार्क करत चल. फक्त क्वेश्चन घे, कारण त्याचे एक्सप्लेनेशन देणारच आहे. पण आता महत्वाचं काय, क्वेश्चन घेणं, त्यानुसार चालणं. ओके, सिलेक्टेड केलेलं बेटा मॅग्नेटिक मटेरियल. चल लक्षात घे, एक 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 आपला पहिला क्वेश्चन स्टार्ट करतो. याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे का, याला ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल थेरॉटिकल मध्ये येते. व्हॉट इज मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. बेटा लक्षात घे, पहिला क्वेश्चन इम्पॉर्टंट. ह्या
मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन ऑफ न्यूक्लियस ॲटम VVIMP. क्वेश्चन, हा क्वेश्चन मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, हे रिव्हॉल्विंग होणार आहे इलेक्ट्रॉन आहे I इज इक्वल टू E/T. I इज इक्वल टू E/T. बट पिरियडचा फॉर्म्युला T इज इक्वल टू 2π/ओमेगा आहे. इन्फिनिटी पर्यंत IMP क्वेश्चन आहे. ओमेगा इज इक्वल टू V/R आणि V इज इक्वल टू तुला काय माहित आहे R ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू V/R. तिथं पुट कर. पुट केल्याच्या नंतर I इज इक्वल टू EV बाय काय येते बेटा 2π. EV/2π आणि EV/2πR. लक्षात घे, इथं आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट M इज इक्वल टू I इंटू A. I ची व्हॅल्यू ही पूर्ण टोटल EV/2πR आणि इंटू एरिया पाय स्क्वेअर. लक्षात घे, काट पाय R गेट कॅन्सल, वरी उरते EVR/2. लक्षात घे, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन मोस्ट VVIMP क्वेश्चन, मॅग्नेटिक मटेरियल मधला पहिला क्वेश्चन आहे हा. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन मोस्ट इम्पॉर्टंट. थेरॉटिकल बघ, हे पूर्ण मॅथमॅटिकली आपल्याला एकदम इझी गोइंग येता येते. डायग्राम काढ, ही डायग्राम काढ आणि पूर्ण हे मॅथमॅटिकली टिक मार्क कर. काट वेळ वाया घालूच नोक. ओके, पहिला क्वेश्चन झाला याच्यातला. दुसरा क्वेश्चन, मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. डिफाइन द टर्म्स मध्ये. मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी याची काय पडते बेटा, लक्षात घे काय पडते, डिफाइन. बऱ्याच परीक्षेमध्ये याची पडली डिफाइन, म्हणून डिफाइन चांगली करून ठेव. मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी, डिफाइन चांगली टर्म करून ठेव. लक्षात घे, डिफाइन टर्म चांगली करून ठेव. तुला तर करतोस तो, त्याच्यात काय डाऊट नाही. हे मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इंटेन्सिटी लक्षात घ्या. आणि बेटा तुझ्या परीक्षेमध्ये रिलेशन बिटवीन, पहिला क्वेश्चन तो झाला. ओके, पहिला क्वेश्चन बघ, या टॉपिकचं पूर्ण क्वेश्चन येतो, टिक मार्क करा फक्त. क्वेश्चन, मॅग्नेटिक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. पहिला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2, रिलेशन बिटवीन. लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 2, रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह परमेबिलिटी आणि मॅग्नेटिक परमेबिलिटी किंवा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. μR इज इक्वल टू 1 प्लस m. लक्षात घे, हे शो दॅट करायचे. दुसरा क्वेश्चन, पहिला क्वेश्चन हा, दुसरा क्वेश्चन हा झाला. पहिला क्वेश्चन हा, दुसरा क्वेश्चन हा. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 3, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक and ferromagnetic substance. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. हे तिसरा क्वेश्चन. पहिला क्वेश्चन, मॅग्नेटिक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन μR is equal to 1 plus chi m. Magnetic, diamagnetic, paramagnetic, ferromagnetic substance. Ferromagnetic substance on the basis of domain theory. Domain theory च्या बेसिक. ओके, याच्यातच आपल्याला व्हॉट इज क्युरिक टेम्परेचर हा टॉपिक थेरॉटिकल आहे, याला सोडायचं नाही बेटा, चांगलं करायचं. आणि डिफाइन द टर्म्स मध्ये मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, त्याच्यानंतर आपल्याला काय मॅग्नेटायझेशन, त्याच्यानंतर रिलेटिव्ह परमेबिलिटी, मॅग्नेटिक परमेबिलिटी, इंटेन्सिटी, मॅग्नेटायझिंग फील्ड, रिलेटिव्ह परमेबिलिटी, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, या सगळ्या डिफाइन द टर्म्स आहेत. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, हे डिफाइन द टर्म्स आहेत. एवढंच कर या टॉपिक मध्ये, एवढंच कर, लक्षात घे. आणि लास्ट, रोलॅन्ड्स रिंग. पाचवा क्वेश्चन, रोलॅन्ड्स रिंग ऑब्लिक इलेक्ट्रोमॅग्नेट, परमनंट मॅग्नेट. 5 क्वेश्चन आहेत याच्यात पडणार. इलेक्ट्रोमॅग्नेट, परमनंट मॅग्नेट कशामध्ये येतात, रोलॅन्ड्स रिंग मध्येच करायचं आहे. लक्षात घे भावड्या.
रोल अँड स्विंग, इलेक्ट्रोमॅग्नेट, परमनंट मॅग्नेट, हा एक प्रश्न. मॅग्नेटिक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, हा एक प्रश्न. म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस chi m. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, डोमेन थेरी ऑन द बेसिस ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या बेसिकवर डोमेन थेरी दिलेली आहे बेटा. व्हॉट इज क्युरिक टेम्परेचर, क्युरिक टेम्परेचर एखादी एमसीक्यू येऊ शकतं. आणि डिफाईन द टर्म्स मध्ये हे 4-5 डेफिनेशन आहेत. एकदम क्लिक कर, चांगले कर. एवढंच आहे. तुझे स्क्रीनशॉट मारून घे किंवा क्वेश्चन घे, याच्या बाहेर करायची गरज नाही, लक्षात घे. आणि सिस्टमॅटिक रित्या कर. 1 2 3 4 कंपॅरिझन मध्ये कर. हे सगळ्या डिफाईन आहेत, हे क्वेश्चन. ओके, टिक मार्कर किंवा स्क्रीनशॉट घे. नेक्स्ट, टिक मार्कर किंवा क्वेश्चन घे, लक्षात घे. आपण जर म्हणलं बेटा हिस्टरेसिस लूप, येते एखाद्या परीक्षेमध्ये हिस्टरेसिस लूप, चांगलं कर ते पण. EMI याला बघणार आहोत आपण नंतर, लक्षात घे. जे टॉपिक आता सिलेक्टेड केले त्याची स्टडी आहे, लक्षात घे. एसी सर्किट आताच नाही, लक्षात घे. जे टॉपिक सिलेक्टेड केलेत बेटा, तुझ्यासाठी सिलेक्टेड करून ठेवलेत, तुझ्यासाठीच सगळ्या गोष्टी तुझ्यासाठीच आहेत, तुझ्या परीक्षेसाठी आहेत बेटा, लक्षात घे. तुझे मार्क चांगले यावे हे हेतू आहे माझ्या समोर. पण तुझा मध्ये काय चाललंय की सध्या तुझा अभ्यास कसा आहे काय नाही की. ड्वेल नेचर अँड मॅटर अँड रेडिएशन, इसमें ओनली सारे क्वेश्चंस. ड्वेल नेचर, रेडिएशन अँड मॅटर, लक्षात घे. याच्यात क्वेश्चन नंबर फर्स्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कन्स्ट्रक्ट अँड वर्किंग. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे क्वेश्चन द्यालो ना बेटा, तेच क्वेश्चन कर. क्वेश्चन महत्वाचे आहेत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट VVIMP टू द पॉवर इन्फिनिटी म्हणलं तरी चालतंय. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. क्वेश्चन नंबर 2, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑन द बेसिस ऑफ द आइन्स्टाइन इक्वेशंस. ओके, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑब्लिक त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मैं करू तो साला कॅरेक्टर ढिल्यानुसार. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स. आइन्स्टाइन इक्वेशन, फोटॉन हॅविंग एनर्जी H nu. आइन्स्टाइन इक्वेशन इज इक्वल टू हाफ MC स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इज इक्वल टू MC स्क्वेअर, याच्यात हाफ येणार नाही. इज इक्वल टू MC स्क्वेअर हे आपल्याला आइन्स्टाइन इक्वेशन आहे. पण ऍक्च्युली आपल्याला याच्यात फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या बेस्ड द्यायचं आहे. आपल्याला या डायग्रामवर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या बेस्ड आइन्स्टाइन इक्वेशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्यानंतर हे 2 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट. व्हॉट इज फोटोसेल, तिसरा क्वेश्चन. व्हॉट इज फोटोसेल, फोटोसेलचे ऍप्लिकेशन्स, डिस्क्राइब, वर्किंग, कन्स्ट्रक्ट. व्हॉट इज फोटोसेल. 1 2 3 क्वेश्चन पैकी पहिला क्वेश्चन VVIMP, हा एक क्वेश्चन VVIMP. लक्षात घे, वेळ वाया घालू नकोस. लक्षात घे. आइन्स्टाइन इक्वेशन ह्या डायग्रामवर दिलेल्या पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स परफेक्टली कर. जे काय करायचं ते तू परफेक्टली कर. इज इक्वल टू H nu, फोटॉन हॅविंग एनर्जी H nu, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आइन्स्टाइन. तुला ज्याचं डेरिव्हेशन भेटणार गेलं मला सांग फक्त, ते सगळी मिळून देतो बेटा माहिती तुझ्यासाठी. लक्षात घे. थेरॉटिकल मध्ये बऱ्याच परीक्षेत आलेला आहे. वेव्ह पार्टिकल, ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, क्वेश्चन नंबर 4 असं लिहिले तरी चालते. वेव्ह पार्टिकल, ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. यात काय कर, इथं एखादी पॉईंट काढ, इथं 1-2 पॉइंट्स काढ थेरॉटिकली, आणि इथं काढलंस तरी काय नाही, याच्या खाली तरी काढ पॉइंट्स. मोस्ट इम्पॉर्टन्स आहे हे पण. हे दिलेलं आहे फोटोसेल दिलेलं आहे आताच. फोटोसेल क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. व्हॉट इज फोटोसेल, ही त्या फोटोसेलची डायग्राम आहे. ही डायग्राम कन्स्ट्रक्ट, वर्किंग, थेरॉटिकली पूर्ण काट वेळ न वाया घालवा देता सिस्टमॅटिक करायचं आहे. डिव्हिजन अँड जर्मर एक्सपेरिमेंट, लक्षात घे भावड्या. हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. VVIMP करून टाक. कारण की सेक्शन डी हा 4 मार्काला असतो. त्याच्यामध्ये हे क्वेश्चन विचारला जाऊ शकते. डिव्हिजन अँड जर्मर एक्सपेरिमेंट ही त्याचं स्कीमॅटिक डायग्राम आहे बेटा. लेबलिंग आहे, डायग्राम आहे. एक डायग्राम व्यवस्थित
हे पूर्ण त्याच्यावर इमॅजिनेशन, हे पूर्ण त्याच्यावर कन्स्ट्रक्शन वर्किंग लिहायचं असतं. आणि हे सेक्शन डी मध्ये क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. VBIMP डिव्हिजन अँड जर्मर एक्सपेरिमेंट, डी ब्रोगली हायपोथेसिस पण त्याच्यात थिओरिटिकल मध्ये हा पण क्वेश्चन आलेला आहे. वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर हा पण क्वेश्चन आलेला आहे, लक्षात घे. वेळ वाया घालू नकोस, एवढाच टॉपिक आहे, वेळ वाया घालू नकोस. पहिला आहे आपल्याला बघ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, क्लिअर. त्याच्यानंतर आइन्स्टाईन इक्वेशन, त्याच्यानंतर डिस्क्राईब अँड वर्किंग कन्स्ट्रक्शन फोटोसेल. 3 क्वेश्चन झाले, बाजूला काढून टाक. डिव्हिजन जर्मर एक्सपेरिमेंट एक, 4था क्वेश्चन. ड्युअलिटी ऑफ मॅटर रेडिएशन, ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ओके. मॅटरचं एक आणि ड्युअलिटी रेडिएशनची एक, 4था क्वेश्चन, ओके. आणि आपल्याला डी ब्रोगली हायपोथेसिस बऱ्याच परीक्षेमध्ये साधारणपणे विचारलेलं आहे, ओके. नेक्स्ट वाला टॉपिक लक्षात घे, तुझे 4 टॉपिक झाले. लास्ट वन टॉपिक, ज्या टॉपिकचं नाव आहे लक्षात घे, सेमी कंडक्टर. काय नाव बेटा? सेमी कंडक्टर. तुझा लास्टचा टॉपिक आहे पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला सेमी कंडक्टर. नाव काय आहे बघ, सेमी कंडक्टर. कंडक्टर सारखाच ते कंडक्टर करंट फ्लो घेऊन जाते, हे दुसरं आहे सेमी कंडक्टर. काय बेटा? सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर, ओके. सेमी कंडक्टर हा थेरॉटिकली टॉपिक आहे, त्याच्यात काय न्यूमेरिकल वगैरे येणार नाहीत. सेमी कंडक्टर अँड डिव्हाइसेस, याच्यात काय कर, पहिला क्वेश्चन हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह आहे आणि फुल वेव्ह रेक्टिफायर कोणत्याही परीक्षेमध्ये हे दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन याच्यामध्ये जे सांगतो तेच कर, दुसरं करायची गरज नाही. दुसरा क्वेश्चन आहे झेनर डायोड. झेनर डायोडच्या रिलेटेड पूर्ण. ट्रान्झिस्टर PNP, NPN ट्रान्झिस्टर. व्हॉट इज ट्रान्झिस्टर टाइप्स. त्याच्यानंतर व्हॉट इज फोटोडायोड, फोटोडायोड सेल, फोटोडायोड. त्याच्यानंतर आपल्याला सोलार सेल, ऍप्लिकेशन अँड युजेस, वर्किंग, कन्स्ट्रक्शन, सोलार सेल हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे याच्यात. झेनर डायोड पण आहे, हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. हे 3 क्वेश्चन्स येणारच आहेत. पण त्याच्या सोबत एक क्वेश्चन येणार आहे आपल्याला एलईडी लाईट इमिटिंग डायोड. एलईडीचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कसं, एलईडी काय करू शकतो, त्याचं वर्किंग काय, एलईडी बद्दल येणार आहे क्वेश्चन. त्याच्या सोबत आपल्याला लॉजिक गेट्स हा क्वेश्चन महत्वाचा आहे, लक्षात घे. हा ज्याला गोल करायला हे एक क्वेश्चन, एक सोलार सेल 2, फोटोडायोड पण येतो, झेनर डायोड 3, एलईडी 4 आणि लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स मध्ये आपल्याला अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, नॉट गेट, नॅन्ड गेट हे गेट आहेत. यांचं गेटचं सिम्बॉल पाठ कर चांगलं. त्याचा ट्रुथ टेबल कार्ड सोपं आहे, एकदम इझी गोइंग. ट्रुथ टेबल कार्ड, ओके. सिम्बॉल कार्ड आणि त्याचं ट्रुथ टेबल कार्ड यांचं 1 2 3. अँड टेबल, ऑर टेबल आणि नॉट टेबल. अँड आणि नॉट मिळून नॅन्ड, ओके. आणि ऑर आणि नॉट मिळून नॉर. एकदम सिस्टमॅटिक. इनवर्स ऍप्लिकेशन तयार कर आणि हे सिस्टमॅटिक रित्या कर. एलईडीचा युजेस कुठं आहे, कन्स्ट्रक्शन काय, वर्किंग काय, हे कुठे येते बेटा. सेमी कंडक्टर बघायला आपण कोणता बघायला, सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर मध्ये आपल्याला एकदम सिस्टमॅटिक रित्या करायचं आहे, एकदम सिस्टमॅटिक रित्या करायचं आहे. त्या सेमी कंडक्टर मध्ये आपण जे सिस्टमॅटिक रित्या केलेलं आहे हे सगळं याच्यात इन्क्लुडिंग करायचं. बघ क्वेश्चन, सेमी कंडक्टर, हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर, झेनर डायोड, PNP, NPN ट्रान्झिस्टर, फोटोडायोड, सोलार सेल, लॉजिक गेट. हा एक क्वेश्चन करत चांगला, हा एक क्वेश्चन करत चांगला. लॉजिक गेटचा करत चांगला, रेक्टिफायरचा पण कर, फोटोडायोडचा पण कर, ओके. आता लक्षात घे, हे जे सगळे टॉपिक सांगलो त्याच्यात करायचे काय क्वेश्चन होते, कसे, आणि सगळ्यांची थिअरी कर, थिअरीज, आणि त्याचे सगळे न्यूमेरिकल साठी फॉर्म्युले लिहून घे, ओके. मग हे सगळे टॉपिक जे 5 टॉपिक सांगलो बेटा, प्रत्येकामध्ये या 5 टॉपिकचा अनालिसिस जर तू केलास तर एवढं लक्षात घे
किंवा मी जे सांगलेलं आहे लक्षात घे, फक्त लक्षात घे, मी जे सांगलो करंट इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपल्याला एक विस्टोन ब्रिज मीटर ब्रिज बद्दल क्वेश्चन. ओके, दुसरा क्वेश्चन पोटेन्शियोमीटर, सगळ्या मेथड म्हणतोय याच्यातल्या पोटेन्शियोमीटरच्या. त्याच्यानंतर तिसरं पूर्ण MCG, त्याच्यात कन्वर्जन, ॲमीटर, व्होल्टमीटर. याच्यात व्होल्टमीटर आणि ॲमीटर मध्ये डिफरन्स बिटवीन. ओके, सांग मला भावड्या. मग ह्या विस्टोन मीटर ब्रिज, पोटेन्शियोमीटर, MCG, त्याच्यानंतर ॲमीटर, व्होल्टमीटर, त्याचं कन्वर्जन. आपल्याला काय उरले काय याच्यात? किर्चॉफचे लॉ थेरॉटिकली आहेत, त्याला मॅथमॅटिकली मध्ये देऊन टाक. थेरॉटिकली असं मॅथमॅटिकली I इज इक्वल टू 0 समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ E इज इक्वल टू 0 EMF कट. एवढंच क्वेश्चन कर, दुसरं काहीच करू नको करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, बस सिंपल. ओके, मी दिलो तुला अजून दुसरा टॉपिक घेतलो. उदाहरणार्थ मी घेतलो मॅग्नेटिक मटेरियल. काय घेतो? मॅग्नेटिक मटेरियल. खट मॅग्नेटिक मटेरियल. याच्यावर पहिला क्वेश्चन डिफाइन द टर्म्स कर. त्या टॉपिक मधल्या जेवढ्या डिफाइन लक्षात घे, खूप महत्वाच्या आहेत. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, मॅग्नेटायझेशन, रिलेटिव्ह परमिटिबिलिटी, मॅग्नेटायझिंग फील्ड, डिफाइन द टर्म्स. दुसरं रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन M इज इक्वल टू EBR/2 शो दॅट करायचं आहे आपल्याला. तिसरा क्वेश्चन आपल्याला डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स डोमेन थेरी ऑन द बेस. रोल अँड रिंग याच्यामध्ये आपल्याला परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट अँड परमनंट मॅग्नेट. दुसरा क्वेश्चन तयार करायची गरज नाही आपल्याला. μr इज इक्वल टू 1 प्लस m. हा एक क्वेश्चन. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, रिलेटिव्ह परमिबिलिटी यांचं रिलेशन बिटवीन. बस हा क्वेश्चन. VVIMP, डिफाइन द टर्म्स. त्याच्यासोबत हा एक क्वेश्चन VVIMP, रोल अँड रिंग, परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. बऱ्याच परीक्षेत पडलेला आहे. चांगलं कर, खतरनाक पैकी कर. वेळ वाया घालू, वेळ तुझ्याकडे नाही आहे का? टाइम पास करणार गेलास, टाइम तुला पास करायला आहे, तू टाइम पास करणार गेलास. लक्षात घे, खट सगळे क्वेश्चन. ज्या क्वेश्चनचं तुला आन्सर भेटणार गेलं माझ्या नंबरवर हाय टाक, मी तुला टाकून टाकतो. पण हे क्वेश्चन तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुझे ते प्रिपरेशन केलंस ना बेटा, तेच प्रिपरेशन ठेव हे टॉपिकचं. कट. ओके, घेतलं. सेमीकंडक्टर मध्ये काय करू शकतोस? आताच घेतलं तुला. हाफ वेव्ह, फुल वेव्ह रेक्टिफायर, सोलर सेल, LED, लॉजिक गेट्स, फोटो सेल, NPN, PNP, ट्रान्झिस्टर. कोणता टॉपिक आहे? मॅग्नेटायझिंग फील्ड, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. या टॉपिक मध्ये काय घेतोस? हेलिकल मोशन घे, सायक्लोट्रॉन मोशन घे. त्याच्यानंतर हे घेतल्याच्या नंतर आपल्याला MCG चं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग येते त्याच्यात, ते चांगलं कर. अँपिअर सर्किट लॉ चांगला कर, तू तर करतोस. सोलेनॉइड, टोराइड याच्याबद्दल क्वेश्चन चांगले कर. ओके, मी जे सांगलेलं आहे बेटा ते सगळे क्वेश्चन कर, चांगली तयारी कर. जे क्वेश्चन भेटत नाही त्याचा आन्सर तुला मी देतो. माझा नंबर तर तुझ्याकडे आहेच, नसेल तरी पण लक्षात ठेव. ज्या क्वेश्चनचं आन्सर मिळणार गेलं तुला 8263970437 अंकुश सर. लक्षात घे, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपल्याला संजीवनी बनायचं बेटा. लक्षात घ्या, हे सगळे क्वेश्चन्स द्यालो, त्याचा आन्सर जर तुला भेटणार गेलं ना बेटा, मी आहे, काळजी करू नको. फक्त तू तयारी कर चांगले मार्क मिळवण्याची, बस एवढंच मला पाहिजे, दुसरं काही नाही. हे नंबर. ओके, थँक्यू. आणि सगळ्यांनी लक्षात घ्या, चांगलं प्रिपरेशन करा, टायमिंग लावा, वेळ वाया घालू नका. टायमिंग करा, एक डेरिव्हेशन, दोन. आता डेरिव्हेशन करणे म्हणजे काय? लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं डेरिव्हेशन करायचे तुला. लक्षात घे, डेरिव्हेशन करायचं म्हणजे 3 गोष्टी डिवाइड कर. काय काढ? आधी तू चांगली डायग्राम काढ. त्या डायग्रामवर काय कर? इमॅजिनेशन कर. डायग्रामवर ही डायग्राम अशी आहे, ती डायग्राम तशी आहे. तू इमॅजिनेशन स्ट्रॉंग आहे. पिक्चर बघायला गेल्याच्या नंतर तू बाहेर येऊन सगळा चित्रपट सगळा सांगतोस की नाही? तसंच बेटा, तसंच डेरिव्हेशन असतात. डायग्राम काढ, डायग्राम काढ, नंतर त्याचं इमॅजिनेशन कर, आणि नंतर फायनली मॅथमॅटिकल
मॅथमॅटिकल तुझं स्ट्रॉंग आहे, त्यात तीन मात्र डाऊट नाही. या तीन गोष्टी चांगल्या कर, तुला चांगले मार्क पडतात. आणि आपण सगळे डेरिव्हेशन घेतले, कसं सॉल्व्ह करायचं ते मी सांगितलं. डायग्राम आधी काढ, नंतर इमॅजिनेशन कर, आणि मॅथमॅटिकल हे कोणतेही डेरिव्हेशन सोडवण्याची ट्रिक आहे. फक्त एवढंच, डायग्राम, इमॅजिनेशन आणि काय मॅथमॅटिकल, एवढंच कर. पण जे करायलाच बेटा ते मन लावून कर, मन लावून कर, आणि मन लावून केलेली प्रत्येक गोष्ट तू करू शकतोस हे मला माहिती बेटा, आणि तू करतोसच, कारण तुझं मन आहे सगळं आता सगळं अभ्यासामध्ये. सर नो, ओके, थँक्स ऑल ऑफ यू. ओके, चांगली तयारी करा, वेळ वाया घालू नका. जे क्वेश्चन घेतलेले बेटा चांगली तयारी कर. कटाक.